जय हिंद मित्रांनो, आज आपण महाराष्ट्र वनसेवा गट अ व ब प्रिलिम म्हणजे पूर्व परीक्षा व मुख्य परीक्षा या दोन्ही परीक्षांबद्दल बोलणार आहे। खूप इम्पॉर्टंट एक्झामिनेशन पॅटर्न आहे हे, ज्यामध्ये तुम्हाला महाराष्ट्रामध्ये जी वनसेवेची जागा निघतात त्या संबंधित सर्व सिलेबस आणि त्यामध्ये कशा कशा प्रकारचा पेपर पॅटर्न असतो ते सर्व आपण जाणून घेणार आहे। लक्षात द्या, खूप महत्त्वाचा आणि खूप इम्पॉर्टंट हा पूर्ण व्हिडिओ आहे। त्यामध्ये आपण संपूर्ण सिलेबस आणि पेपर कसे होतात, त्याचा एक्झाम पॅटर्न एक्झाम कसा आहे, प्रिलिम मध्ये काय काय येते, मेन्स मध्ये काय येते, सिलेबसला धरून आपण अभ्यास करायला पाहिजे। तर तो कसा करायचा त्या संबंधित सर्व आपण इन्फॉर्मेशन या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर व्हिडिओला संपूर्ण बघा। कुठल्याही एक्झामची आपण जर तयारी केली तर आपल्याला माहितीच नसते त्यामधला सिलेबस काय आहे, त्यामध्ये कुठून स्टार्टिंग करावं लागते, प्रिलिम काय आहे, प्रिलिम मध्ये कुठले कुठले विषय असतात, मेन्स मध्ये कुठले कुठले विषय असतात, आपण फक्त तयारीला लागून जातो। तर 90% स्टुडंट जे असतात ते विदाऊट सिलेबस, त्यांना पेपरचे प्रिपरेशनच करताना माहित नसते आणि नंतर होते काय, वेळ निघून गेल्यानंतर आपण सिलेबस बघतो आणि कळते की हे पेपरच्या बाहेरचं होतं, आपल्याला तर सिलेबसचा आतमधला अभ्यास करायचा होता। तर ते होऊ नये त्यासाठी तुम्ही हा संपूर्ण व्हिडिओ बघा। महाराष्ट्र वनसेवा जी गट अ आणि ब ची परीक्षा आहे त्याबद्दल आपण संपूर्ण जाणून घेऊ, त्याचे विविध टप्पे कसे असतात। तर चला तर आपण व्हिडिओला स्टार्ट करू। बघा, इथं तुमच्या समोर आहे महाराष्ट्र वनसेवा गट अ आणि ब पूर्व आणि मुख्य परीक्षेचा सिलेबस आहे। तर आपण वन बाय वन पहिले पूर्व परीक्षा ज्याला प्रिलिम्स म्हणतो त्याबद्दल जाणून घेऊ। तर बघा, यामध्ये पूर्व परीक्षा जी असते ही 100 गुणांसाठी असते, मुख्य परीक्षा ही 400 गुणांसाठी असते आणि याची मुलाखत जी आहे ती 50 गुणांची असते। असे टोटल याचे 3 टप्पे आहेत। त्यामध्ये आता पहिल्या टप्प्यामध्ये महाराष्ट्र वनसेवा पूर्व परीक्षाबद्दल आपण समजून घेऊ। सर्वांनी शेवटपर्यंत व्हिडिओला बघा, खूप इम्पॉर्टंट आहे। जे पण महाराष्ट्र वनसेवेसाठी तयारी करतात त्यांनी हा व्हिडिओ तर नक्कीच पाहायला पाहिजे आणि काय काय तुम्हाला प्रिपरेशनसाठी स्टार्ट करायला पाहिजे ते लक्षात येईल तुम्हाला यावरून। तर महाराष्ट्र वनसेवाची जी पूर्व परीक्षा आहे ती खूप सिंपल आणि साधी आहे, पण त्यासाठी तुम्हाला सिलेबस थोडा वास्ट येतो कारण की त्यामध्ये सर्व विषय तुम्हाला करावे लागते। तर बघू आपण महाराष्ट्र वनसेवा पूर्व परीक्षा। यामध्ये परीक्षा योजना बघा, यामध्ये 3 लँग्वेजचा आपल्याला अभ्यास करावा लागतो। पहिले तर मराठी लँग्वेज हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे, नंतर इंग्लिश पण आहे आणि जनरल स्टडीज ज्याला सामान्य अध्ययन म्हणतो आणि याचा संकेतांक आहे 014। या संकेतांचा हा एक्झाम जो पेपर असतो तो सेट होतो। परीक्षेसाठी गुणसंख्या जी आहे ते 100 गुण आहे आणि 100 मार्क्ससाठी 100 क्वेश्चन आहे 100 गुणांसाठी। तर बघा, 100 म्हणजे एक क्वेश्चन हा 1 मार्काला आहे, हे लक्षात ठेवा। आणि यासाठी तुम्हाला 1 तास मिळतो आणि 1 तास म्हणजे 60 मिनिट। तर 60 मिनिटांमध्ये तुम्हाला 100 क्वेश्चन सॉल्व्ह करावे लागते। तर ते थोडे डिफिकल्ट असतात बरं। आणि त्यानंतर तुम्हाला इथं दर्जा दिलेला आहे। तर मराठी लँग्वेज हे 12वीच्या दर्जाचं असते आणि माध्यम मराठीच राहणार आहे। जरी इथं मराठीचा दर्जा जो 12वी दर्जा दिलेला आहे तो 12वी म्हटल्यानंतर थोडा ग्रॅज्युएशन पर्यंत जातो, सेम 12वी पर्यंत इंग्लिशचा दर्जा दिलेला आहे तर तो पण थोडा लेवल हाय जाते। आणि जनरल स्टडी जी असते ती मराठी आणि इंग्रजी या दोन्ही विषयात तुम्हाला पाहायला मिळेल। आणि जे क्वेश्चन असतो तो वस्तुनिष्ठ बहुपर्याय असतो। वस्तुनिष्ठ बहुपर्याय म्हणजे एक क्वेश्चन येणार आणि त्यावर तुम्हाला 4 ऑप्शन येणार आणि 4 ऑप्शन पैकी तुम्हाला जे टिक करायचं आहे ते तुम्ही टिक करून समोर निघून जाऊ शकता। तर अशा प्रकारचं हे परीक्षा योजना आहे प्रिलिमची, मेन्सची नाही आहे, प्रिलिमची सांगते मी तुम्हाला। तर आता आपण याच्या अभ्यासक्रमाकडे जाऊ की कुठले कुठले पेपरमध्ये अभ्यास येईल प्रिलिमला। तर पहिला बघा, मराठी लँग्वेज। तर मराठी लँग्वेजमध्ये इंग्लिश लँग्वेज, तर इंग्लिश लँग्वेज येईल ज्यामध्ये मराठी आणि इंग्लिश येईल आणि 3 म्हणजे करंट अफेअर येईल। बघा, इथे सरळ दिलेलं आहे करंट अफेअर ऑफ नॅशनल अँड इंटरनॅशनल इम्पॉर्टंट आणि यामध्ये थोडं जनरल ॲबिलिटीचे पण तुम्हाला क्वेश्चन पाहायला मिळेल। तर जनरल ॲबिलिटी, लॉजिकल रिझनिंग, ॲनालिटिकल ॲबिलिटी, प्रॉब्लेम सॉल्विंग आणि बेसिक न्यूमेरिकल। तर हे सर्व तुम्हाला प्रिलिमला येते, लक्षात घ्या। प्रिलिमला इथे 4 तुम्हाला गोष्टी दिलेल्या आहे। तर पहिल्याच्या तिथे मराठी लँग्वेज, दुसरे इथे इंग्लिश लँग्वेज। तर मराठी लँग्वेजवर 25 क्वेश्चन्स येणार, इंग्लिशवर पण 25 क्वेश्चन्स येणार। त्यानंतर करंट अफेअर ऑफ नॅशनल अँड इंटरनॅशनल इम्पॉर्टंट हा सर्वात महत्त्वाचा पार्ट आहे करंट अफेअर। यामध्ये तुम्हाला थोडंफार जॉग्राफी, हिस्ट्रीचे पण क्वेश्चन मिळू शकतात। ओके, तर हे 25 मार्क्सचे आहे। आणि जनरल ॲबिलिटी जे लॉजिकल रिझनिंग म्हणतो, तर इथं रिझनिंग म्हटलेलं आहे, ॲबिलिटी मीन्स रिझनिंग म्हटलेलं आहे, इथं मॅथचा उल्लेख नाही आहे। तर तुम्हाला रिझनिंग चांगल्या प्रकारे करायचं आहे। तर रिझनिंग जर तुमचं चांगलं असेल तर तुम्ही टॉप लेवलचे मार्क पडू शकता। यामध्ये पण 25 क्वेश्चन तुम्हाला 25 मार्क्ससाठी येईल। तर अशा प्रकारचा हा संपूर्ण अभ्यासक्रम आहे। बघा, लक्षात घ्या, सिलेबस जो आहे यामध्ये मेन्शन टोटली करण्यात आलेलं नाही आहे। इथे सरळ सरळ अभ्यासक्रमामध्ये 4 टप्पे सांगितलेले आहे आणि इथे 3 टप्पे। जनरल स्टडीज मध्ये मग तुम्हाला इथे यांनी यामध्ये करंट अफेअर आणि जनरल मेंटल ॲबिलिटी पण ऍड करून टाकलेलं आहे लँग्वेजच्या ठिकाणी। ओके, म्हणजे याच्या 4 टप्पे 25 क्वेश्चनचे आणि 25 मार्क्ससाठी दिले आलेले आहे। ते झालं प्रिलिमचं। बघा, जो प्रिलिम क्रॅक करेल तो मेन्सला क्वालिफाय होईल आणि मेन्सचा आता आपण सिलेबस जाणून घेऊ काय आहे। तर बघा, आता महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा, तर याला आपण फॉरेस्ट एक्झाम सुद्धा म्हणतो, फॉरेस्ट सर्व्हिसची एक्झाम। त्यामध्ये काय, तर आपण आधीच बोललो की परीक्षा ही 400 गुणांसाठी होणार आहे।
आणि मुलाखत राहणार आहे त्यानंतर. तर जे प्रश्नपत्रिका राहील ते 400 मध्ये कसे कसे त्याचे डिव्हायजन होते ते बघा. यामध्ये मुख्य परीक्षेला 2 पेपर राहणार आहे. किती पेपर राहणार आहेत? 2. तर 2 पेपर कुठले कुठले? तर एक पेपर राहणार आहे जनरल स्टडीजचा जो 027 त्याचा कोड आहे, संकेतांक आहे, आणि दुसरा राहणार आहे जनरल सायन्स अँड नेचर कन्झर्वेशन. तर हा एक कोड राहणार आहे 038चा. म्हणजे असे 2 पेपर राहणार आहे पेपरला. तर हे दोन्ही पेपर जे राहणार आहे हे पेपर कंपल्सरी द्यावे लागतात. तर एक जे पहिला पेपर आहे त्याची प्रश्नसंख्या आहे 100 200 गुणांसाठी, आणि दुसरी पण 100 प्रश्नसंख्या 200 गुणांसाठी. आणि याचं जे कालावधी आहे एक तास म्हणजे 60 मिनिटाला तुम्हाला पहिला पेपर राहील, दुसरा पण 60 मिनिटाला. म्हणजे एक क्वेश्चन हा 2 मार्काला. एक लक्षात ठेवा, इथे जो पहिला पेपर आहे त्याचं जे माध्यम आहे ते मराठी व इंग्रजी आहे. म्हणजे जो पहिला पेपर तुम्हाला जनरल स्टडीजचा येणार आहे, जनरल स्टडीजचा सिलेबस काय तो समोर बघू आपण. पण मराठी व इंग्रजी म्हणजे काय, जो पेपरमध्ये जो क्वेश्चन येईल तो मराठीमध्ये पण लिहून येईल आणि खाली इंग्लिशमध्ये पण लिहून येईल. म्हणजे बोथ लँग्वेज म्हणजे ड्युअल लँग्वेजमध्ये येईल. जो पेपर जनरल स्टडीजचा आहे तो बोलतोय, त्याची जे दर्जा आहे तो पदवी, आणि वस्तुनिष्ठ बहुपर्याय म्हणजे तुम्हाला माहिती आहे ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न. एक क्वेश्चन त्याचे 4 ऑप्शन राहणार आहे. तर जो सेकंड पेपर आहे जनरल सायन्स अँड नॅचरल कन्झर्वेशन, हा पेपर इंग्लिशमध्ये राहील. फक्त याचं माध्यम इंग्लिश राहील. यामध्ये मराठीचा उल्लेख राहणार नाही. म्हणजे जो क्वेश्चन पहिला राहील तो इंग्लिशमध्येच राहील, त्याचे ऑप्शन पण इंग्लिशमध्ये राहील. तो रिपीट क्वेश्चन मराठीमध्ये तुम्हाला मिळणार नाही. हे महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. म्हणजे तुम्हाला जनरल स्टडी सायन्स अँड नॅचरल कन्झर्वेशनचा जर अभ्यास करायचा असेल तर तुम्हाला तो मराठीमधून करायचा नाही आहे, तो टोटली तुम्हाला इंग्लिशमधून करायचा आहे. ओके. पण जनरल स्टडीज जो आहे तो तुम्हाला संपूर्ण मराठीमधून करायचा आहे, कारण की तो मराठी आणि इंग्लिशमध्ये मिळतो. मग यामध्ये काय आहे आणि यामध्ये काय फरक आहे तो आपण समोर जाणून घेऊ. कारण की जो फॉरेस्टचा पेपर असतो यामध्ये मोस्टली जॉग्राफीचा पार्ट खूप येतो, जो आपण समोर बघणारच आहे. तर त्याचा आपण आता संपूर्ण अभ्यासक्रम जाणून घेऊ. तर जनरल स्टडीज जो पेपर 1 बोललो त्यासाठी काय आहे बघा. जनरल स्टडीज पेपर 1 साठी जो की 100 क्वेश्चन येणार आहे. हिस्ट्री ऑफ इंडिया विथ इम्फासिस ऑफ द महाराष्ट्र. म्हणजे हिस्ट्री भारताची पण येणार आहे, पण इम्फासिस म्हणजे मुख्य जो भर आहे तो महाराष्ट्राच्या हिस्ट्रीवर राहणार आहे. तर महत्वाचं आहे. त्यानंतर फिजिकल सोशल अँड इकॉनॉमिक जॉग्राफी ऑफ इंडिया अँड द वर्ल्ड, इम्फासिस ऑफ महाराष्ट्र. म्हणजे सेम भारताचा भूगोल, महाराष्ट्राचा भूगोल, आणि जास्त भर तुम्हाला महाराष्ट्राच्या भूगोलवर द्यायचा आहे. त्यानंतर इंडियन पॉलिटी अँड गव्हर्नन्स, म्हणजे इंडियन कॉन्स्टिट्यूशन ज्याला म्हणतो आपण पॉलिटी, कॉन्स्टिट्यूशन ऑफ पॉलिटिकल सिस्टीम, रूरल अँड अर्बन लोकल सेल्फ गव्हर्नमेंट. म्हणजे तुम्हाला पूर्ण इंडियन कॉन्स्टिट्यूशन माहितीच असलं पाहिजे. त्यानंतर इकॉनॉमिक अँड सोशियल डेव्हलपमेंट, म्हणजे इकॉनॉमिक अर्थशास्त्र. म्हणजे साध्या मराठीमध्ये जर सांगायचं झालं, कारण की हा पेपर तुम्हाला बोथ लँग्वेजमध्ये मिळेल, मराठी आणि इंग्लिशमध्ये. त्यामुळे इतिहास, महाराष्ट्राचा इतिहास आणि भारताचा इतिहास, भूगोल सेम भारताचा आणि महाराष्ट्राचा. त्यानंतर बघा इथे इंडियन पॉलिटी म्हणजे भारताचे कॉन्स्टिट्यूशन म्हटलेलं आहे, आणि अर्थशास्त्र. हे सर्व टॉपिक करावेच लागतात, कंपल्सरी करावे लागतात. हे झालं पेपर 1चा सिलेबस. आता आपण पेपर 2चा सिलेबस पाहून घेऊ, मेन्स मधला. तर पेपर 2 मध्ये इथे बघा जनरल सायन्स अँड नॅचरल कन्झर्वेशन ज्याला म्हणतो त्याचे सिलेबस आहे. यामध्ये जनरल सायन्समध्ये फिजिक्स, केमिस्ट्री आहे, बॉटनी आणि झूलॉजी. तर हे 4 येतात बघा. इथे सरळ सरळ 4 मेन्शन केलेले आहे. तर हे खूप डिटेल आहे. यासाठी तुम्हाला स्टेट बोर्डचे जर तुमच्याकडे बुक्स असेल तर 5th to 10th स्टँडर्ड आणि 11th 12th चे सुद्धा, तर तुम्हाला हे रीड करावेच लागेल जर तुम्ही फॉरेस्ट डिपार्टमेंटची एक्झामसाठी तयारी करत असेल तर, एमपीसीच्या. तर त्यामध्ये ह्या 4ही सब्जेक्ट खूप इम्पॉर्टंट आहे. यावर तुम्हाला 50% सिलेबसमध्ये 40 to 50% क्वेश्चन तुम्हाला या टॉपिकवर मिळेल. फिजिक्स, केमिस्ट्री, बॉटनी आणि झूलॉजी. आणि हे आपण इंग्लिशमध्येच करतो, इंग्लिश किंवा मराठीमध्ये तुम्ही संदर्भ जोडू शकता. आणि त्यानंतर बघा नेक्स्ट जो आहे नॅचरल कन्झर्वेशन मध्ये कुठले कुठले टॉपिक येतात ते जाणून घेऊ आपण. तर त्यामध्ये बघा पहिलं दिलेलं आहे यांनी सॉइलच्या संबंधी फिजिकल, केमिकल अँड बायोलॉजिकल प्रॉपर्टीज, प्रोसेसेस अँड फॅक्टर्स ऑफ सॉइल फॉर्मेशन, मिनरल्स अँड ऑर्गॅनिक कॉन्स्टिट्यूट्स ऑफ सॉइल अँड देअर रोल इन मेंटेनिंग सॉइल प्रोडक्टिव्हिटी. त्यानंतर सॉइल प्रोफाईल, प्रॉब्लेम्स सॉइल अँड देअर रिक्लेमिनेशन. तर हे सर्व टॉपिक जे आहे हे नॅचरल कन्झर्वेशन मध्ये येतात. सॉइलच्या ठिकाणचे तुम्ही वाचू शकता सर्व. त्यानंतर सॉइल अँड मॉइश्चर कन्झर्वेशन दिलेलं आहे. त्याचे कॉजेस काय आहे, सॉइल इरोजन काय आहे खूप इम्पॉर्टंट आहे, मेथड ऑफ कंट्रोल, रोल ऑफ द फॉरेस्टचा रोल काय आहे, त्यामध्ये कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द स्टेप इन वॉटरशेड मॅनेजमेंटचं काय आहे. तर त्यानंतर इकोसिस्टीमवर काही क्वेश्चन येऊ शकतात. तुम्हाला माहित आहे टाइप्स त्याचे, फूड चेन, फूड वेब, हे सर्व सिलेबस आहे. फॉरेस्ट ज्यांची कृषी आहे किंवा फॉरेस्टचा अभ्यासक्रम आहे त्यामध्ये सर्व आहे. आणि ऍक्च्युली हा जो पार्ट येतो ना हा इको सिस्टीमच्या रिलेटेड येतो. आणि सोबत तुम्हाला हा जॉग्राफीमध्ये पण पाहायला मिळतो. त्यानंतर बघा खाली तुम्हाला लक्षात येईल फर्टिलायझर्सवर काही आहे टॉपिक, कुठले कुठले फर्टिलायझर्स आपण फॉरेस्टसाठी म्हणजे कृषी विभागामध्ये यूज करू शकतो. त्यानंतर पेस्टिसाइड, इन्सेक्टिसाइड हे दिलेलं आहे. इंजुरीज ऑफ प्लांट,
वीड्स, कुठले कुठले आजार जोडतात प्लांट्सला, तर ते सर्व दिलेलं आहे. त्यानंतर बघा इन्व्हायरमेंटल पोल्युशन, हा इकॉनॉमिकच्या रिलेटेड काही पार्ट आपल्याला मिळून जातो. इन्व्हायरमेंटल पोल्युशनमध्ये टाइप्स कंट्रोल, बायो इंडिकेटर्स त्याचे, तर ते सर्व गोष्टी तुम्हाला इन्व्हायरमेंटच्या रिलेटेड काही प्रॉब्लेम, मायनिंग वगैरेचा प्रॉब्लेम आहे तुम्हाला माहिती आहे की आपण मायनिंग करताना खूप प्रदूषण करतो, तर ते सर्व. त्यानंतर बघा ग्रीन हाऊस इफेक्ट, जो आपण जॉग्राफीमध्ये पाहणारच आहे प्रिलिममध्ये, प्रिलिमचा अभ्यास करते वेळी. कार्बन ट्रेडिंग काय आहे, क्लायमेट चेंज, हा तर सध्या खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे क्लायमेट चेंज. त्यानंतर वाईल्ड ॲनिमल ऑफ इंडिया वगैरे, तर हे त्याचे ब्रीड्स आणि कॅटल्स, ॲनिमलचे जे लहान कॅटल्स वगैरे असते त्याबद्दल. इकॉनॉमिक्स ऑफ फोडर अँड पाश्चर ऑफ ग्रासलँड मॅनेजमेंट बद्दलचा सिलेबस दिलेला आहे. तर हा सर्व सिलेबस तुम्ही वाचू शकता. त्यानंतर इम्पॉर्टंट इंडेंजरस ट्रीज वगैरे, जसं ॲनिमल असतात जे आता सध्या नष्ट होत आहे, तर त्या ॲनिमल बद्दलची तुम्हाला माहिती असली पाहिजे. फॉरेस्टमधले काही महत्त्वाचे घटक दिले आहेत, सोर्स, फ्युल, टिंबर वगैरे. तुम्हाला माहिती आहे चोरीचे प्रकार खूप चालले आहेत, टिंबर वगैरे चोरी जाणे, वूड टिंबर, नॉन टिंबर, फॉरेस्ट वगैरे, त्यामध्ये पण तुम्हाला प्रकार विचारले जाते. तर ते सर्व तुम्हाला यामध्ये पाहायला मिळेल. त्यानंतर खालच्या लाईनमध्ये जर गेलो आपण, तर इथे तुम्हाला सोशल फॉरेस्ट्री, त्यानंतर फॉरेस्ट मॅनेजमेंट, ॲग्रो फॉरेस्ट्री हे दिलेलं आहे. त्यानंतर इंडियन फॉरेस्ट पॉलिसी, बघा इथे तुम्हाला कायदे करायचे थोडे. इंडियन फॉरेस्ट पॉलिसी, इंडियन फॉरेस्ट ऍक्ट, वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट, फॉरेस्ट कन्झर्वेशन ऍक्ट 1980. तर हे ऍक्टवर तुम्हाला 1-2 क्वेश्चन पाहायला मिळतात मेन्समध्ये. तर हे ऍक्ट प्रॉपरच करायचे आहे. तर हे प्रॉपर ऍक्ट जर तुम्ही केले तर तुमचा बऱ्यापैकी स्कोर चांगला होऊन जाईल. त्यानंतर खाली जर गेलो तर काही कॉजेस दिले आहे, बायोडायव्हर्सिटी इम्पॉर्टन्स, बायोडायव्हर्सिटी कन्झर्वेशन काय आहे, त्याचे काय फायदे वगैरे आहेत ते, आणि प्लांट ब्रीडिंग, टिश्यू कल्चर, ट्राईब्स ऑफ फॉरेस्ट, इम्पॉर्टंट ट्राईब्स इन इंडिया वगैरे, ते सर्व प्लॅनच्या रिलेटेडचा सर्व हा सिलेबस आहे. तुम्ही प्रॉपर वाचून घ्या, कारण की हा सेकंड पेपर जो राहतो, हा सेकंड पेपर संपूर्ण बघा. यामध्ये सेकंड पेपरमध्ये एक महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला फॉरेस्ट करायचं आहे, म्हणजे यामध्ये 2 भाग पडतात. तुम्ही जर जॉग्राफीचा काही व्यवस्थित अभ्यास केला तर त्यामधले तुम्हाला बरेच टॉपिक इथे मिळून जातात, आणि जर तुम्ही इकॉनॉमिक्सचे इन्व्हायरमेंटचा जर टॉपिक केला, इकॉनॉमिक्सचा इन्व्हायरमेंट मधला, कारण की यामध्ये इंटरनॅशनल करार, लॉ, त्याचे कायदे, हे पण तुम्हाला क्लायमेट चेंजच्या संबंधी, ग्रीन हाऊस इफेक्टच्या संबंधी मिळून जातात. म्हणजे याचं कॉम्बिनेशन तुम्हाला इथं बऱ्यापैकी मिळून जाते, जे तुम्हाला प्रिलिममध्ये जर तुम्ही PSI STI SO चा अभ्यास करत असाल तर ते इथे मिळून जाते. मॅक्झिमम सिलेबस हा तुम्हाला आधीच्या सिलेबस प्रमाणेच मिळतो, पण थोडंसं इथे फॉरेस्ट डिपार्टमेंटचं जास्त दिलेलं आहे. तर हा झाला पेपर 2 चा सिलेबस. बघा परत एकदा मी तुम्हाला सर्व क्लिअर करून देतो. पेपर 1 जो आहे, हा पेपर 1 यामध्ये 4 घटक आहे, मराठी, इंग्रजी, करंट अफेअर, त्यामध्ये थोडंसं GSचा पार्ट पण विचार, आणि जनरल मेंटल ॲबिलिटी, ज्याला रिझनिंग म्हणतो. मेन्समध्ये गेल्यानंतर मेन्समध्ये आपल्याला 2 पेपर होणार आहे, एक जनरल स्टडी आणि दुसरा जनरल सायन्स अँड नॅचरल कन्झर्वेशन. जनरल स्टडीमध्ये आपण पाहिलं हिस्ट्री, जॉग्राफी, त्यानंतर इकॉनॉमिक्स, इंडियन कॉन्स्टिट्यूशन, हे सर्व आपल्याला मिळेल. त्यानंतर सायन्सचं पण आहेच, कारण की पेपर 2 मध्ये सायन्सचे फिजिक्स, केमिस्ट्री, बॉटनी, झूलॉजी या टॉपिक आहे, आणि नॅचरल कन्झर्वेशनचे जे थोडंफार जॉग्राफी आणि इकॉनॉमिक्सला किंवा पर्यावरणाच्या रिलेटेड जो इन्व्हायरमेंटलचा टॉपिक आहे तो इथे तुम्हाला पाहायला मिळतो. तर अशा प्रकारचा हा सिलेबस आहे, पॉइंट आउट सिलेबस आहे, खूप इम्पॉर्टंट आहे. जर तुम्ही आतापासून या सिलेबसला धरून अभ्यास केला, प्रिलिमला टार्गेट करायचा आधी, प्री काढल्यानंतर लगेच मेन्स, तर 100 क्वेश्चन पैकी जर तुम्ही 55 किंवा 55+ मार्क काढले तर तुमचे आरामात प्री निघून जाते, कारण की MPSC मध्ये 55% जर तुम्हाला मिळाले तर तुम्ही प्री क्रॅक करता. सो तुमचं टार्गेट प्रीवर असलं पाहिजे आणि मेनचा सिलेबस तुमच्या डोळ्यासमोर असला पाहिजे. तर हा झाला संपूर्ण व्हिडिओ फॉरेस्टच्या पेपरबद्दल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रांपर्यंत, आणि जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलसोबत बनवून राहा. चला तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.